नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आता फणसाची भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी असा एक कच्चा फणस घ्यायचा आणि तो चिरून त्याच्यावरचं सगळं हे असं काढायचं. दाखवते बघा मी तुम्हाला चिरून. आता ही मिरची घेतली मी. हे बघा. हे असं सगळं असं आपण ते काढून घ्यायचं बघा. हे असे पीस करायचे. ताट कसे पीस करून टाकायचे. बघा मंडळी, आता मी सगळं फणसाच्या आतलं काढून ह्याला असं धुवून घेतलं आहे. आता ह्याला आपण कुकरमध्ये घालूया शिजायला आणि 3 शिट्ट्या देऊया. आता ह्यात थोडंसं आपण मीठ घालूया आणि हळद शिजायसाठी थोडंसं घालायचं मीठ, नंतर घालायचं. आता ह्याला आपण 3 शिट्ट्या देऊया कुकरला. मंडळी, हे आता आपण उकडून घेतलं आहे. आता हे असं आपण हातानं कुस्करून घ्यायचं. आता मंडळी आपण ह्यात असं चटणी मी घालूया. माझी घरची चटणी आहे ही. हळद काय आपण जरा घातली आधी, त्यामुळे थोडीशी घालूया आणि हे मीठ जरा घालूया. दुसरा काहीही मसाला ह्याला वापरायचा नाही. आता मंडळी, जरा ह्या भाजीला फणसाच्या जरा तेल जरा जास्त लागतं आहे, त्यामुळे मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे बघा इथं. आता ह्या कांदा मी टाकलेला आहे. आता हा जरा कांदा भाजून घ्यायचा आपण असा गुलाबी रंगावर. गुलाबी रंगावर कांदा भाजलेला आहे. आता ह्यात आपण तुकडे केलेलं फणसाचं हे घालूया. हे आपल्या